गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. पहा, लास्ट लेक्चरला आपण काय काय पाहिलं होतं तर प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन पाहिली होती. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी? प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट विच बिकम्स इक्वल टू यम डिवायडेड बाय यन. ही डेफिनेशन होती. यम काय आहे आणि यन काय आहे? सपोज ए हा तुमचा इव्हेंट असेल तर त्याची प्रोबॅबिलिटी काय राईट करता तुम्ही? यम डिवायडेड बाय यन. यन म्हणजे काय? टोटल नंबर ऑफ एलिमेंट इन द गिव्हन सॅम्पल स्पेस. आणि यम म्हणजे काय? जे तुम्ही चूज करणारे एलिमेंट्स असतील ते सॅम्पल स्पेसमधले गिव्हन एलिमेंट्स. ठीक आहे, डेफिनेशन्स पाहिली होती. डेफिनेशन नंतर दोन एक्झाम्पल्स घेतले होते. पहा, आपण प्रोबॅबिलिटीचे डायचं एक एक्झाम्पल घेतलं होतं, त्यानंतर कॉईनचं एक एक्झाम्पल घेतलं होतं. एक एक्झाम्पल आपण क्लासमध्ये सॉल्व करून दिलं, एक एक्झाम्पल होमवर्कसाठी दिलं. तुम्ही नोटबुकमध्ये राईट करून घेतलंच असेल. ठीक आहे, आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे. पहा, सेम एक्झाम्पल आहे. कशाचं? प्रोबॅबिलिटीचं. मी ब्लॅकबोर्डवर राईट करून ठेवलं आहे. पहा, ते तुम्हाला काय करायचं आहे आता? ह्याचं ॲन्सर फाइंड करायचं आहे. तर एक्झाम्पल व्यवस्थित नोटबुकमध्ये अगोदर राईट करून घ्यायचं आहे. पहा, एक्झाम्पल काय? 3 बुक्स आर सिलेक्टेड ॲट रँडम फ्रॉम अ शेल्फ containing 4 books on computer, 2 books mathematics and a dictionary. What is the probability that 2 books on computer and 1 book on mathematics are selected? And the second question is dictionary is not selected. ठीक आहे, आता गिवन मध्ये काय काय दिले व्यवस्थित वाचून घ्यायचं. अगोदर काय दिले? 3 बुक्स आर सिलेक्टेड. म्हणजे तुम्हाला काय करायचे? जे गिवन बुक्स दिले ते त्यामधले तुम्हाला ओनली 3 बुक्स काय करायचे? ते सिलेक्टेड करायचे. आता टोटल नंबर ऑफ बुक्स किती आहेत? पहा, 4 बुक्स. कशाचे आहेत? कॉम्प्युटरचे आहेत. 2 बुक्स मॅथमॅटिक्सचे आहेत अँड अ डिक्शनरी. दॅट इज 1 डिक्शनरी. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी? कशाची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे? पहा तुम्हाला, 2 बुक्स ऑन कॉम्प्युटर, कॉम्प्युटरचे 2 बुक अँड 1 बुक ऑन मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिक्सचं 1 बुक. यांची काय करायची? प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. अँड सेकंड इज डिक्शनरी इज नॉट सिलेक्टेड. आता डिक्शनरी सिलेक्ट करायची नाही आहे म्हणजे तुम्हाला काय सिलेक्ट करावं लागेल? एकतर कॉम्प्युटर बुक सिलेक्ट करावे लागेल किंवा मॅथमॅटिक्स बुक सिलेक्ट करावे लागतील. ठीक आहे, पहा आता ॲन्सर फाइंड आउट करूया. आता कोणत्याही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड करण्यासाठी त्यामध्ये तुम्हाला टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स लागणार आहेत. आता गिव्हन सॅम्पल स्पेसमधले टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स कसे फाइंड आउट करणार आहे? अगोदरच्या एक्झाम्पल्समध्ये असं बुक्स वगैरे काही एक्झाम्पल नव्हतं. डायरेक्टली तुम्हाला काय होतं? कॉईनचं एक्झाम्पल होतं, डायरेक्टली सॅम्पल स्पेस होता, टोटल नंबर ऑफ एलिमेंट होते. आता इथं काय करायचं? पहा, 3 बुक्स सिलेक्ट करायचे. कशामधून? टोटल जे बुक दिले ते तुम्हाला 4 कॉम्प्युटर, 2 मॅथमॅटिक्स अँड डिक्शनरी, या सगळ्या बुक्समधून तुम्हाला फक्त किती बुक सिलेक्ट करायचे? 3 बुक सिलेक्ट करायचे. म्हणजेच टोटल नंबर ऑफ एलिमेंट, टोटल नंबर ऑफ एलिमेंट इन अ सॅम्पल स्पेस, इन अ सॅम्पल स्पेस इज किती येईल? दॅट इज व्हॅल्यू ऑफ यन विच बिकम्स इक्वल टू किती सिलेक्ट करायचे? 3 बुक्स. कशामधून? 4 बुक्स कशाचे? पहा, कॉम्प्युटरचे आहेत, प्लस 2 बुक्स मॅथमॅटिक्सचे आहेत आणि अँड अ डिक्शनरी. दॅट इज 4 + 2 + 1. टोटल नंबर ऑफ बुक्स किती झाले? 4 + 2 6 + 1 7 नंबर ऑफ बुक्स झाले. आता ह्या 7 नंबर ऑफ बुक्समधून तुम्हाला किती सिलेक्ट करायचे? ओनली 3 सिलेक्ट करायचे. दॅट इज टोटल नंबर ऑफ एलिमेंट इज 7C3. कसं फाइंड आउट केलं समजलंय का? 7 कुठून आला? तर 4 कॉम्प्युटरचे बुक्स आहेत, 2 मॅथमॅटिक्सचे बुक्स आहे अँड अ डिक्शनरी. दॅट इज 4 + 2 + 1 विच बिकम्स इक्वल टू 7. हे तुम्हाला समजण्यासाठी दिलंय. टोटली 7 बुक्समधून तुम्हाला किती सिलेक्ट करायचे आहेत? कॉम्बिनेशनचं ऑपरेशन वापरून 3 सिलेक्ट करायचे. दॅट इज यन इज 7C3. ही व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेटरवर फाइंड आउट करायची, तुमच्या कॅल्सीवर कॅल्क्युलेट करायची आहे. पहा, किंवा NCRचा फॉर्म्युला तुम्हाला माहीतच असेल. काय NCR? NCR इज इक्वल टू n फॅक्टोरियल डिवायडेड बाय r फॅक्टोरियल n - r फॅक्टोरियल.
याचा यूज करून 7C3 ची व्हॅल्यू काय करायची तुम्ही फाइंड आउट करायची, किंवा डायरेक्टली तुम्ही कॅल्सीवर जरी टाकलं तरी ही डायरेक्टली व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट होणार आहे. ठीक आहे, ही झाली 7C3 म्हणजे N ची व्हॅल्यू. आता ही N ची व्हॅल्यू ह्या दोन्ही इव्हेंटसाठी यूज होणार आहे पहा. ठीक आहे, लेट A बी द इव्हेंट. आता कशाची प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे तुम्हाला, 2 बुक्स ऑन कॉम्प्युटर अँड 1 बुक ऑन मॅथमॅटिक्स. म्हणजे तुम्हाला हा एक इव्हेंट सपोज करावा लागेल. ठीक आहे, लेट A बी द इव्हेंट विच बिकम्स इक्वल टू 2 बुक्स ऑन computer, 2 books on computer and 1 book on mathematics, 1 book on mathematics. पहा आता A हा इव्हेंट दिलाय, तर प्रोबॅबिलिटी ऑफ A चा फॉर्म्युला काय येईल, m डिवायडेड बाय n असतो. n तर तुम्हाला माहित आहे 7C3 आलाय, तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे, m फाइंड आउट करायचं आहे. आता m कसा फाइंड आउट करणार, म्हणजे तुम्ही जे मेन्शन केलंय किंवा सपोज केले 2 बुक्स ऑन कॉम्प्युटर अँड 1 बुक ऑन मॅथमॅटिक्स, यावरून तुम्हाला काय करायचं आहे, m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग कशी फाइंड आउट करणार, अशा टाईपचं एक एक्झाम्पल पाहिलंय पहा आपण अगोदर. टोटली तुम्हाला 3 बुक्स सिलेक्ट करायचे आहेत. 2 बुक्स कशाचे आहेत, कॉम्प्युटरचे आहेत, आणि 1 बुक कशाचं आहे, मॅथमॅटिक्सचं आहे. गिव्हन मध्ये कॉम्प्युटरचे टोटल बुक्स किती आहेत ते पहा अगोदर, किती दिले ते, 4 बुक्स ऑन कॉम्प्युटर. ठीक आहे, त्या 4 बुक्स मधून इथे किती सांगितलेत, फक्त 2 बुक्स ऑन कॉम्प्युटर. म्हणजे त्या 4 बुक कॉम्प्युटर मधून तुम्हाला ओनली 2 बुक्स कॉम्प्युटरचे सिलेक्ट करायचे, ते म्हणजे 4C2 वेजने सिलेक्ट करावे लागतील. मध्ये कशाचं ऑपरेशन आहे, अँडचं, आणि तुम्हाला सांगितलंय जर अँड असेल तर मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल यूज करायचं असतं, आणि जर ऑर असेल तर ॲडिशन प्रिन्सिपल यूज करायचं असतं. इथे आहे अँड, म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल यूज करावं लागेल. ठीक आहे, 1 बुक ऑन मॅथमॅटिक्स. आता टोटल नंबर ऑफ बुक्स मॅथमॅटिक्सचे किती पहा, 2 आहेत. या 2 मधून इथं किती सिलेक्ट करायचं आहे, फक्त 1 सिलेक्ट करायचं आहे, दॅट इज 2C1. ही कशाची व्हॅल्यू झाली, m ची व्हॅल्यू झाली. समजले का कशी फाइंड आउट केली आहे. 2 बुक्स ऑन कॉम्प्युटर अँड 1 बुक्स ऑन मॅथमॅटिक्स वरून आपल्याला m ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. मध्ये अँडचं ऑपरेशन आहे म्हणून मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल यूज केले. 2 बुक्स कॉम्प्युटरचे सिलेक्ट करायचे, किती बुकमधून, टोटल कॉम्प्युटरचे 4 बुक्स आहेत, 4 मधून ओनली 2 सिलेक्ट केलेले आहेत. अँड 1 बुक्स ऑन मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिक्सचे टोटल 2 बुक्स आहेत, आणि 2 बुक्समधून ओनली फक्त 1 बुक सिलेक्ट केलं आहे, आणि दोन्हीमध्ये मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल यूज केलेला आहे. ठीक आहे, सो m ची व्हॅल्यू किती झाली, 4C2 इंटू 2C1. ही पण काय करायची तुम्ही कॅल्सीवर कॅल्क्युलेट करायची, किंवा NCRचा फॉर्म्युला यूज करून फाइंड आउट करायची. ठीक आहे, देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ A विच बिकम्स इक्वल टू m डिवायडेड बाय n. m ची व्हॅल्यू काय येईल, 4C2 into 2C1 divided by 7C3. कॅल्सीवर कॅल्क्युलेट करा पहा, मी तुम्हाला फायनल आन्सर सांगते किती आलंय ते. m ची व्हॅल्यू येते पहा 12 and n ची व्हॅल्यू येते 35. कॅल्सीवर ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे, प्रत्येकाने कॅल्सी घ्यायची आहे. स्टॅटिस्टिकमध्ये कॅल्सी तुम्हाला कंपल्सरी आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ A दॅट इज 12 डिवायडेड बाय 35 इज 0.34. कॅल्सीवर प्रत्येकाने ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. पहा प्रोसिजर मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन केली आहे. m कसा फाइंड करायचा आहे, n कसा फाइंड केलेला आहे, आणि डायरेक्टली प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन इथं काय केली आहे, यूज केली आहे. हे झालं फर्स्टचा आन्सर, दॅट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ. फायनलमध्ये काय लिहितात, आता मी लिहित नाही आहे इथं, तुम्हाला सांगते फक्त काय लिहायचं मग फायनल आन्सरमध्ये, द प्रोबॅबिलिटी ऑफ 2 बुक्स ऑन कॉम्प्युटर अँड 1 बुक ऑन mathematics are selected is 0.34.
वर्डमध्ये फायनल आन्सर काय करायचं राईट डाऊन करायचं. नेक्स्ट आता सेकंड फाइंड आउट करूया. पहा सेकंड काय प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. कशाची? डिक्शनरी इज नॉट सिलेक्टेड. आता फक्त ह्याच्यामध्ये डिक्शनरी सिलेक्ट करायची नाही आहे तुम्हाला. मग काय काय सिलेक्ट करणार आहे तुम्ही? एकतर कॉम्प्युटरचं बुक सिलेक्ट करणार आहे किंवा मॅथमॅटिक्सचं बुक सिलेक्ट करणार आहे. आता इथे एक कंडिशन आहे गिवनमध्ये 3 बुक्सच सिलेक्ट करायचे आहेत आपल्याला. कॉम्प्युटरचे 4 बुक्स आहेत, मॅथमॅटिक्सचे 2 बुक्स आहेत, टोटल 6 बुक्स झाले. आणि टोटल 6 बुक्स आपल्याला सिलेक्ट करता येणार नाही आहेत. का? कारण गिवनमध्येच कंडिशन दिली की आपल्याला फक्त काय करायचे ओनली 3 बुक्स सिलेक्ट करायचे. पहा फर्स्टमध्ये पण आपण 3च बुक्स सिलेक्ट केले. 2 कशाचे आहेत? कॉम्प्युटरचे आणि 1 बुक मॅथमॅटिक्सचं. फर्स्ट तर झालेलंच आहे. आता सेकंडमध्ये डिक्शनरी सिलेक्ट न करता तुम्हाला कॉम्प्युटर आणि मॅथमॅटिक्सचा यूज करून काय करायचं ओनली 3 बुक्स सिलेक्ट करायचे. मग यमची व्हॅल्यू काय येईल पहा. आता इथं कोणतं प्रिन्सिपल यूज करायचे ते सांगते. ठीक आहे. जर तुम्ही कॉम्प्युटरचे 2 बुक्स घेतले सपोज दॅट किंवा 1 बुक घेतलं, टोटल कॉम्प्युटरचे बुक किती आहेत? 4 आहेत. त्या 4 मधून जर 1 सिलेक्ट केलं तर अदर 2 बुक्स कशाचे घ्यावे लागतील? मॅथमॅटिक्सचे घ्यावे लागतील. दॅट इज 2C2. का? टोटल 4 कॉम्प्युटर्सचे बुक्स आहेत, त्यातले 1 जर मी सिलेक्ट केलं किंवा एकच कॉम्प्युटरचं बुक घेतलं तर राहिलेले 2 बुक्स तुम्हाला मॅथमॅटिक्सचे घ्यावे लागतील. ठीक आहे. ऑर का यूज केलाय? कारण आपल्याला ओनली 3च बुक्स सिलेक्ट करायचे आहेत. मग कोणत्या कोणत्या वेळी तुम्हाला ते 3 बुक्स सिलेक्ट करता येतील म्हणून ऑरचं ऑपरेशन यूज करणार आहे. ठीक आहे. अँड ऑर लक्षात ठेवा. ऑर म्हटल्यावर काय येईल? ॲडिशन प्रिन्सिपल येईल. दॅट इज प्लस साइन. नेक्स्ट आता फर्स्टमध्ये तुम्ही काय केलं तर ओनली कॉम्प्युटरचं 1 बुक सिलेक्ट केलं. तर सेकंड कंडिशनमध्ये जर कॉम्प्युटरचे मी 2 बुक्स सिलेक्ट केले तर मॅथमॅटिक्सचं किती करावं लागेल? ओनली 1 बुक सिलेक्ट करावे लागतील. का? जर कॉम्प्युटरचे 2 केले तर मॅथमॅटिक्सचं 1 जर त्याच्यामध्ये ॲड केलं तर काय होईल? टोटल 3 बुक्स होतील. सो 4C2 इंटू 2C1. 2C1 कशावरून लिहिलं? कारण टोटल नंबर मॅथमॅटिक्सचे 2 आहे, त्यातलं फक्त 1 सिलेक्ट केलंय आणि कॉम्प्युटरचे टोटल 4 आहेत, त्यातले फक्त 2 सिलेक्ट केलेत. ठीक आहे. परत ॲडिशन प्रिन्सिपल. नेक्स्ट जर तिन्ही बुक तुम्ही कॉम्प्युटरचे सिलेक्ट केले दॅट इज 4C3 इंटू मग मॅथमॅटिक्स एक पण काय करावं लागणार नाही तुम्हाला चूज करावं लागणार नाही कारण तिन्ही बुक आपण कशाचे घेतलेत? कॉम्प्युटरचे घेतलेत. दॅट इज 4C3 इंटू 2C0. ही झाली कशाची व्हॅल्यू? यमची व्हॅल्यू. पहा व्यवस्थित लक्षात द्या. ही सेपरेटली फाइंड केली, ही सेपरेटली फाइंड केली, ही सेपरेटली फाइंड केली आणि तिन्हींचं ऑर ऑपरेशन घेतले. ऑर ऑपरेशन का घेतलंय? कारण आपल्याला 3 बुक्स सिलेक्ट करायचे. मग कोणत्या कोणत्या वेजनी? एकतर ह्या वेजनी सिलेक्ट करता येतील, ऑर ह्या वेजनी सिलेक्ट करता येतील, ऑर ह्या वेजनी सिलेक्ट करता येतील. म्हणून तीनही ऑपरेशनमध्ये ऑर मीन्स ॲडिशनचं साईन यूज केलं आहे आणि इथे मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल का यूज केलं आहे? कारण 1 जर कॉम्प्युटरचं बुक सिलेक्ट केलं तर 2 बुक मॅथमॅटिक्सचे सिलेक्ट करावेच लागतील. अँडचं ऑपरेशन येईल इथं. का? कारण इथं फिक्स पोझिशन आहे. ठीक आहे. सो ह्याची व्हॅल्यू तुम्ही काय करायची आता? कॅल्सीवर फाइंड आउट करायची आहे प्रत्येकाने. 2C1 4C2 मी सांगते पहा किती व्हॅल्यू येते याची. 20 व्हॅल्यू येते विच बिकम्स इक्वल टू 20. कॅल्सीवर व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. पहा ही व्हॅल्यू सेपरेटली फाइंड करा, ही सेपरेटली फाइंड करा, ही सेपरेटली फाइंड करा आणि तिन्हींचं काय करायचं आहे? ॲडिशन करायचं आहे. टोटल व्हॅल्यू तुमची किती येते? 20 येते. नेक्स्ट देअरफॉर आता इव्हेंट आपण सपोज केलेला नाही आहे. लेट बी बी द इव्हेंट. काय सपोज करायचं आहे? बी बी द इव्हेंट. डिक्शनरी इज नॉट सिलेक्टेड. इज नॉट सिलेक्टेड. इथे सेकंड नंबर नाव द्या. पहा नेक्स्ट स्टेपला प्रोबॅबिलिटी ऑफ बी विच बिकम्स इक्वल टू m डिवायडेड बाय n. यमची व्हॅल्यू किती आली आहे? 20 आली आहे.
आणि डिव्हायडेड बाय 7c3. तुम्ही अगोदरच फाईंड केली आहे पहा. 7c3 ची व्हॅल्यू किती येते? 35. कॅल्सीवर कॅल्क्युलेशन करा. आन्सर सांगते पहा तुम्हाला किती येते? 0.57 येते. 0.57. एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. एकदा नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्यायचं आहे. परत एकदा पाहायचं आहे की एक्झाम्पल कसं सॉल्व केलं आहे, काय काय कंडिशन्स आहेत, कोणत्या कंडिशन्स यूज केलेल्या आहेत, कोणता फॉर्म्युला वापरला आहे, कोणते प्रिन्सिपल्स यूज केलेत. ठीक आहे, व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या. हे झाले प्रोबॅबिलिटीचं एक्झाम्पल कंप्लीट. ठीक आहे, आता तीन चार एक्झाम्पल झाले असतील पहा प्रोबॅबिलिटीचे. आता मी नेक्स्ट पॉइंटला चालू करते. फायनल आन्सर काय लिहितात यामध्ये? द प्रोबॅबिलिटी ऑफ डिक्शनरी इज नॉट सिलेक्टेड इज 0.57. ठीक आहे, हे झालं आन्सर कंप्लीट. नेक्स्ट आता नेक्स्ट पॉइंट आहे पहा प्रोबॅबिलिटी मॉडेल्स. प्रोबॅबिलिटी मॉडेल्स. प्रोबॅबिलिटी मॉडेल्स. एक्झाम्पल अगोदर त्याची डेफिनेशन राईट डाऊन करून घेते पहा. प्रत्येकाने राईट डाऊन करून घ्या. लेट ओहम बी द सॅम्पल स्पेस. लेट ओहम बी द सॅम्पल स्पेस corresponding to a random experiment. Corresponding to a random experiment Ohm is equal to omega 1 omega 2 किंवा W1 W2 up to so on Wn. The sample space Ohm, the sample space Ohm is said to be probability model is said to be probability model if first probability of Wi which greater than or equal to 0 for all I, and second summation probability of Wi which becomes equal to 1. पहा आता काय दिले गिवन मध्ये आणि डेफिनेशन काय सांगते. प्रोबॅबिलिटी मॉडेलची सॅम्पल स्पेसची डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे. लेट ओहम बी द सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसची डेफिनेशन काय सांगते? टोटल नंबर ऑफ एलिमेंट in the given experiment which is called as the sample space. Let Ohm be the sample space corresponding to a random experiment. कसला random experiment आहे पहा. W1 W2 up to so on Wn be the sample space. Ohm is said to be a probability model. आता ह्या ओहम सेटला काय म्हणायचं? प्रोबॅबिलिटी मॉडेल कधी म्हणणार? जेव्हा ह्या दोन कंडिशन्स सॅटिस्फाईड होतील. पी म्हणजे काय?
प्रोबॅबिलिटी ऑफ WI. WI म्हणजे काय? प्रोबॅबिलिटी ऑफ W1, प्रोबॅबिलिटी ऑफ W2, प्रोबॅबिलिटी ऑफ W3 अप टू सो ऑन. जिथपर्यंत तुमची प्रोबॅबिलिटी गिवनमध्ये दिलेली असेल तिथपर्यंत सगळी ही प्रोबॅबिलिटी किती पाहिजे? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे 0 असेल तरी चालेल किंवा 0पेक्षा ग्रेटर दॅन पाहिजे. म्हणजेच काय? फर्स्ट कंडिशन काय सांगते की तुमची कोणतीही प्रोबॅबिलिटी असेल ती ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजे. म्हणजे कोणतीही प्रोबॅबिलिटी तुमची निगेटिव्हमध्ये नसणार आहे. म्हणजे सगळ्या प्रोबॅबिलिटी तुमच्या पॉझिटिव्हमध्ये असणार आहे. सेकंड कंडिशन काय सांगते पहा, समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ WI विच बिकम्स इक्वल टू 1. म्हणजे काय की तुमची जी समेशन आहे, समेशन म्हणजे काय करता तुम्ही? ॲडिशन करता. समेशन ऑफ WI म्हणजे काय? सपोज दॅट तुम्हाला Wचे 4 एलिमेंट्स दिलेत. W1 दिलाय, W2 दिलाय, W3 आणि W4 दिलाय. आणि ही कंडिशन चेक करायची. तर काय चेक करणार तुम्ही? प्रोबॅबिलिटी ऑफ W1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ W2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ W3 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ W4 विच बिकम्स इक्वल टू 1. ही कंडिशन जर सॅटिस्फाईड होत असेल तर हा जो सेट आहे W1 टू W4चा हा काय करतोय? प्रोबॅबिलिटी मॉडेल काय करतोय? सॅटिस्फाईड करतोय. ही अशी डेफिनेशन काय करते? मेन्शन करते. आणि ही प्रोबॅबिलिटी ऑफ W1, W2, W3 आणि W4 काय पाहिजेत? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजेत. जेव्हा ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाईड होतील तेव्हा हा जो सेट आहे W1, W2, W3, W4चा तो काय करतो? प्रोबॅबिलिटी मॉडेल ही कंडिशन सॅटिस्फाईड करतो. ही झाली डेफिनेशन कशाची? प्रोबॅबिलिटी मॉडेलची. गिव्हनमध्ये किंवा एक्झाममध्ये जर तुम्हाला एखादं एक्झाम्पल विचारायचं झालंच किंवा जर विचारलं तर काय विचारते? तुम्हाला ओहम हा सेट दिलेला असेल, या ओमेगा ते W1, W2, W3, W4च्या ऐवजी काही व्हॅल्यूज मेन्शन केलेल्या असतील, त्याची तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची. ती प्रोबॅबिलिटी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आली पाहिजे आणि त्या सगळ्यांचं समेशन जर 1 येत असेल तर ते गिव्हन एक्झाम्पल प्रोबॅबिलिटी मॉडेल काय करतं? सॅटिस्फाईड करतं. हे काय झालं? एक्झाम्पल झालं. फॉर एक्झाम्पलमधून काही जे एक्झाम्पल्स आहेत, जे एक्झामला विचारले जातील असे एक्झाम्पल्स आपण काय घेणार आहेत? आपल्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहेत. पहा, जे प्रोबॅबिलिटी मॉडेलचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू, कारण जर आता स्टार्ट केलं तर होणार नाही आहे. ठीक आहे. आज काय काय पाहिलं आपण? ते प्रोबॅबिलिटीचं एक एक्झाम्पल घेतलं आहे. कोणतं? कॉम्प्युटर, मॅथमॅटिक्स आणि डिक्शनरीचे बुक सिलेक्ट करतानाचं. आणि दुसरं डेफिनेशन घेतली कशाची? प्रोबॅबिलिटी मॉडेलची. दोन्ही एक्झाम्पल आणि ही डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. पहा, जर MCQ टाईप एक्झाम झाली तर तुम्हाला ह्या कंडिशन्स विचारल्या जाऊ शकतात की कोणत्या कंडिशन्स प्रोबॅबिलिटी मॉडेल सॅटिस्फाईड करते. तर डेफिनेशन व्यवस्थित करायचे. एक्झाममध्ये डेफिनेशन विचारल्या जातात. सो कोणतीही डेफिनेशन मिस करायची नाही आहे. खूप इझी डेफिनेशन्स आहेत, सगळ्या लक्षात राहतील अशा डेफिनेशन्स आहेत आणि तुम्हाला क्लिअरली सांगितल्या पण आहेत. ठीक आहे. तर व्यवस्थित डेफिनेशन एकदा वाचायची आहे, लिहून काढायची आहे आणि नंतरच एक्झाम्पल नोटबुकमध्ये राईट करायचे. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच घेऊया. नेक्स्ट लेक्चरला प्रोबॅबिलिटी मॉडेलचे एक्झाम्पल स्टार्ट करते. ठीक आहे. थँक्यू.